Welcome to session 11. Last time we have seen two results, 1 upon a square minus x square and 1 upon x square minus a square without root. If roots are come, what happens? And again one more results, a square plus x square. मागच्या वेळेला जे होते त्यांचे फॅक्टर्स पडत होते, यांचे फॅक्टर्स पडतात, पण हे रूटमध्ये आहे. वी हॅव टू फर्स्ट असा आपल्याकडे रिझल्ट्स नाही आहे. एफ डॅश एक्स अपॉन रूट एफ एक्स, पण वरती न्यूमरेटर 1 आहे आणि याचा डेरिव्हेटिव्ह 2x येतो. तो रिझल्ट याला चालणार नाही. अँड देअरफॉर व्हॉट वी डू, वी यूज सम ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज. तीनच आयडेंटिटी आहे आपल्याकडे. कोणती? 1 साइन स्क्वेअर पहिली आयडेंटिटी आहे, साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इक्वल टू 1. दुसरी आयडेंटिटी आहे 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा. अँड थर्ड आयडेंटिटी 1 प्लस कॉस स्क्वेअर इक्वल टू कोसेक स्क्वेअर थीटा. मग यांचा उपयोग करून वी कन्वर्ट टू टर्म इंटू सिंगल टर्म. मग जर असं आलं तर इथं काय सबस्टिट्यूशन करणार? स्टँडर्ड सबस्टिट्यूशन. पुट एक्स इक्वल टू, बघा ए स्क्वेअर आहे म्हणून ए घ्यायचा, म्हणजे ए स्क्वेअर स्क्वेअर केला की ए स्क्वेअर कॉमन निघेल. 1 प्लस, बघा हे 1 प्लस म्हटल्यावर कुणाचा स्क्वेअर आहे? टॅन किंवा टॅन कॉट, म्हणजेच याला सबस्टिट्यूशन काय आहे? एक्स इक्वल टू ए टॅन थीटा ऑर एक्स इक्वल टू ए कॉट थीटा. का टाकून बघा, ए स्क्वेअर टॅन स्क्वेअर थीटा, ए स्क्वेअर कॉमन, 1 प्लस टॅन स्क्वेअर, 1 प्लस टॅन स्क्वेअर सेक स्क्वेअर, व्हेन कम आउटसाइड रूट सेक थीटा. झालं याचं सिम्प्लिफिकेशन. ते सबस्टिट्यूशन ह्या दोघांसाठी कॉमन सबस्टिट्यूशन आहे. एक्स इक्वल टू ए टॅन थीटा ऑर एक्स इक्वल टू ए कॉट थीटा. ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर फॅक्टर पाडून फायदा नाही, रूटच्या बाहेर यायचं आहे. म्हणून अशा वेळेला सबस्टिट्यूशन काय करायचं? एक्स इक्वल टू ए आहे म्हणून ए, आणि 1 मायनस काय घ्यावं लागेल? मग एकतर 1 मायनस साइन स्क्वेअर घ्यावं लागेल किंवा 1 मायनस कॉस स्क्वेअर घ्यावं लागेल. म्हणजेच याचं सबस्टिट्यूशन काय आहे? 1 मायनस साइन स्क्वेअर म्हणजेच कॉस स्क्वेअर, रूटच्या बाहेर आला कॉस थीटा. झालं याचं सिम्प्लिफिकेशन. असं आलं तर याच्यासाठी सबस्टिट्यूशन आहे. हा तिसरा प्रॉब्लेम आहे, तिसरा रिझल्ट्स आहे किंवा आपल्या भाषेत चौथा रिझल्ट्स आहे. हे 2 साधा एक, रूट्समधले हे 3. ओके, आता रूट सबस्टिट्यूशन काय करायचं? मग स्क्वेअर मायनस 1 असा कुठला ट्रिग्नोमेट्रिक आहे? बघा ही आयडेंटिटी आहे आपली, 1 प्लस टॅन स्क्वेअर इक्वल टू सेक स्क्वेअर. आपल्याला काय पाहिजे? 1 मायनस, मग 1 मायनस काय घ्यावं लागेल? सेक स्क्वेअर. ओके, सॉरी, आपल्याला काय पाहिजे? सेक स्क्वेअर. हा 1 इकडे जाऊ द्या. सेक स्क्वेअर मायनस 1 इक्वल टू टॅन थीटा, म्हणजे सबस्टिट्यूशन काय आहे? ए सेक थीटा ऑर ए कोसेक थीटा, हे सबस्टिट्यूशन चालेल. आणखी एक प्रॉब्लेम आहे, इंटिग्रेशन ऑफ अंडर रूट ऑफ ए मायनस एक्स अपॉन ए प्लस एक्स. अशा वेळेला सबस्टिट्यूशन आहे ए कॉस 2 थीटा किंवा ए कॉस थीटा. एच का, साईन का नको? तर 1 मायनस साईन अपॉन 1 प्लस साईनसाठी फॉर्म्युला आहे, पण लेंदी आहे. परंतु ए कॉमन घेतात, 1 मायनस कॉस 2 साइन स्क्वेअर, 1 प्लस कॉस 2 कॉस स्क्वेअर, म्हणून ए कॉस 2 थीटा किंवा फक्त एक्स इक्वल टू ए कॉस थीटा जर घेतलं तर हाफ अँगलमध्ये रूपांतर होतं आणि हे फुल अँगलमध्ये रूपांतर होतं. म्हणजे जनरली हे सबस्टिट्यूशन आपल्याला दिलेलं आहे. दीज आर द स्टँडर्ड सबस्टिट्यूशन्स. ओके, असे हे स्टँडर्ड सबस्टिट्यूशन झाले. आता याच्यावरचे एक एक रिझल्ट्स आपण तयार करणार आहोत. हे सगळे रिझल्ट्स आहेत. किती? 1 2 3 4. पहिले 4 तर रिझल्ट्स आहे आणि या टाईपचा प्रॉब्लेम आहे. तर हे 4 रिझल्ट्स आपल्याला 1 बाय 1 बघायचे. ओके, या सबस्टिट्यूशनचा उपयोग करून. ओके, लेट अस स्टार्ट. दिस इज आवर फर्स्ट रिझल्ट, इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर. जर ए ऐवजी 1 असता तर काय झालं असतं माहिती आहे? 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. ए ऐवजी इफ देर इज 1 तर असं झालं असतं. आणि हा कुणाचा डेरिव्हेटिव्ह आहे माहिती आहे ना? इट इज अ डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन इनवर्स एक्स. म्हणून याचं इंटिग्रेशन काय आहे? टॅन इनवर्स. आता याचंही टॅन येतं की नाही? लेट अस चेक.
परंतु इथे याचे फॅक्टर्स पडतात का? नाही पडत. ओके, मग फॅक्टर्स पडत नाही, मग आपल्याला 2 टर्म असा फॉर्म्युला आपल्याकडे नाही. आपल्याकडे 1/ax+b आहे. एक्सची पॉवर 1 आहे, लिनियर आहे, इथं स्क्वेअर आहे, क्वाड्रेटिक आहे. म्हणून काय करायचं? स्टँडर्ड सबस्टिट्यूशन वापरायचं. पुट x = a tan θ. मग आता सबस्टिट्यूशन केलं की आपण डेरिव्हेटिव्ह घेतो. मग दोन्ही बाजूचं, कारण dx ची किंमत काढायची असते, मग डिफरन्शिएट बोथ साइड्स, दोन्ही बाजूचा डेरिव्हेटिव्ह घ्या. काय मिळेल? एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 इंटू एक्सच्या बाजूला dx, ए कॉन्स्टंट आहे, टॅनचा डेरिव्हेटिव्ह sec² θ आणि थीटाच्या बाजूला dθ. ओके, झालं. ह्या किमती दिलेल्या इंटिग्रेशनमध्ये टाकून द्या. म्हणजेच बघा आता काय झालं, इंटिग्रेशन ऑफ 1 इंटू dx, 1 इंटू dx ची किंमत आहे a sec² θ dθ अपॉन a² प्लस a² tan² θ. एम आय करेक्ट? बघा बरं, 1 इंटू dx ची किंमत a sec² θ dθ, a² आहे तसंच x² a² tan² θ. ओके, डिनॉमिनेटरमधनं a ॲज इट इज sec² θ dθ, न्यूमरेटर ॲज इट इज, इथनं a² टेकिंग कॉमन, व्हॉट इज रिमेनिंग पार्ट? 1 प्लस tan² θ. एम आय करेक्ट? 1a going to be cancelled, 1 is remaining. What we do? Take it outside. कॉन्स्टंट आहे, बाहेर घ्या. काय राहील? sec² θ अपॉन व्हॉट इज 1 प्लस tan². इट इज अगेन आयडेंटिटी, इट इज अगेन sec² θ dθ. Am I correct? second square going to be cancelled, and what is remaining part? 1 into dθ. ओके, जर आपण 1 विथ रिस्पेक्ट टू एक्स असेल तर काय घेतो? एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 विथ रिस्पेक्ट टू एक्स. इथं विथ रिस्पेक्ट टू काय आहे? थीटा आहे, म्हणून 1/a आणि 1चं विथ रिस्पेक्ट टू जो असेल तो θ प्लस सी. यानुसार dx असेल तर x येतं, y असेल तर y येईल, dθ असेल तर थीटा येईल, म्हणून 1/a θ. ओके, याला आता आपल्याला थीटाची किंमत काढावी लागेल. कशावरनं? हे सबस्टिट्यूशन त्यांनी दिलेलं नव्हतं, आपण केलं. का? 2 टर्मचं रूपांतर सिंगल टर्ममध्ये केलं आणि पुढे सिम्प्लिफिकेशन झालं. डायरेक्ट फॉर्म्युला नव्हता म्हणून. बट आपण काय केलं? आपण काय पुट केलंय? x = a tan θ. देअरफॉर tan θ = काय येईल? x/a, म्हणजेच थीटा = काय येईल? tan इनवर्स x/a. and therefore our I म्हणजे दिलेलं इंटिग्रल म्हणजेच काय? 1/a² प्लस x² dx = 1/a आणि थीटाची व्हॅल्यू tan इनवर्स x/a प्लस सी. बघा, 1 आला होता तेव्हा फक्त tan इनवर्स x होता. a² आला तर 1/a इंटू tan इनवर्स x/a, अँड दिस इज युअर थर्ड रिझल्ट. फ्री फ्रॉम रूट, विदाउट रूटचा हा तिसरा रिझल्ट. ओके, एनी ऑब्जेक्शन? Okay, now we turn towards next result. See, same formula, but where 1/√of a² plus x². without root आला तर 1/a tan inverse x/a. ओके, आता याचा रिझल्ट काय? 1/√of a² plus x². पुन्हा रूट आलं. आता डबल क्वेश्चन आहे, सिंगल टर्ममध्ये रूपांतर करायचं, रूटच्या बाहेर पण आलं पाहिजे. मग x² ला प्लस साईन आहे, म्हणून a tan θ. स्टँडर्ड आयडेंटिटी ॲडजस्ट करायची. ओके, डिफरन्शिएट बोथ साइड्स. 1 dx = a sec² θ dθ. एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1, एक्सच्या बाजूला dx, थीटाच्या बाजूला dθ. बाकीचा हा कॉन्स्टंट आहे, याचा डेरिव्हेटिव्ह तुमच्या समोर आहे. इफ वी पुट दिस इन आवर इंटिग्रल बिकम्स इंटिग्रेशन ऑफ 1 into dx, again same part, a sec² θ dθ upon √of काय येणार?
ए स्क्वेअर प्लस एक्स, एक्स मीन्स दिस, त्याचा स्क्वेअर ए स्क्वेअर टॅन स्क्वेअर थीटा. हिअर ए स्क्वेअर, हिअर ए स्क्वेअर. इफ वी टेक इट कॉमन, व्हॉट हॅपन्स? जर ए स्क्वेअर कॉमन घेतलं तर रूटच्या बाहेर आल्यावर काय राहील? फक्त ए राहील. आणि व्हॉट इज रिमेनिंग पार्ट? 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा. ओके, अँड दॅट इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ sec square theta upon 1 plus tan square sec square when come outside the root sec theta d theta. Am I correct? बघा पुन्हा सांगतो. 1 plus tan square equal to sec square, and sec square when come outside the root it becomes sec, and that is equal to what is remaining part? Sec theta into d theta. And what is the integration of sec? There is a formula, log of sec theta plus tan theta, or tan theta plus sec theta. This is our answer. But problem is in terms of x and a. Problem x आणि a च्या लँग्वेजमध्ये आहे. आन्सर सुद्धा त्याच लँग्वेजमध्ये पाहिजे. हे आपण आपल्या फायद्यासाठी सबस्टिट्यूशन केलं सिम्प्लिफिकेशनसाठी म्हणून. बट आपण काय सबस्टिट्यूशन केलं आहे? एक्स इक्वल टू ए टॅन थीटा. याचाच अर्थ टॅन थीटाची किंमत तुमच्याकडे आहे. मग याच्यावरनं सेकची किंमत काढायची आहे. अँड दुसरी आयडेंटिटी बघा, 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा. आणि म्हणून सेक थीटा इक्वल टू काय करायचं? दोन्ही बाजूचं स्क्वेअर रूट घ्यायचं. 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा. टाका किमती. विच इज इक्वल टू सेक थीटा इक्वल टू अंडर रूट ऑफ 1 प्लस, आणि टॅनची किंमत आपण सबस्टिट्यूशनवरनं काढू शकतो. एक्स अपॉन ए त्याचा स्क्वेअर आहे, एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर. क्रॉस मल्टिप्लिकेशन, सिम्प्लिफाय. ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर. हे कुठं आहे? रूटमध्ये आहे. आणि जेव्हा आपण रूटच्या बाहेर येऊ तेव्हा याचं स्क्वेअर रूट माहिती आहे का? नाही. ए स्क्वेअरचं माहिती आहे. ए ही कुणाची किंमत आली? सेक थीटाची किंमत आली. ओके, ही झाली टॅनची व्हॅल्यू, ही झाली सेकची व्हॅल्यू. मग या दोन्ही किमती कुठं टाका? एकमध्ये टाका. अँड देअरफॉर आय इक्वल टू लॉग ऑफ, आय इक्वल टू बघा टाकल्या किमती, आय इक्वल टू लॉग ऑफ सेक थीटा किंवा टॅन थीटा. टॅन थीटा एक्स अपॉन ए प्लस सेक थीटा ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर अपॉन ए प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन सी. काय केलं? टॅन प्लस सेक. मी टॅन पहिल्यांदा टाकली प्लस सेक. दोघांचा डिनॉमिनेटर सेम आहे. विच कॅन बी रिटर्न ॲज इक्वल टू लॉग ऑफ एक्स प्लस रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर अपॉन ए प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन सी. बघा कॉमन डिनॉमिनेटर आहे मग कंबाईन करून घेतला. विच इज इक्वल टू लॉग ए अपॉन बी. लॉग ए अपॉन बी इज लॉग ए फॉर्म्युला मायनस लॉग बी प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन सी. Am I correct? Up till any problem? Log A upon B equal to log A minus log B चा फॉर्म्युला वापरला. लास्ट आन्सर. हा पण कॉन्स्टंट आहे, हा पण कॉन्स्टंट आहे. या दोघांसाठी आपण नवीन कॉन्स्टंट घेऊ आणि आवर आन्सर इज लॉग ऑफ एक्स प्लस रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर प्लस सी किंवा C1 व्हेअर C1 इक्वल टू सी मायनस लॉग ए. याच्याबद्दल आपण नवीन कॉन्स्टंट घेतला आणि हा झाला तुमचा फॉर्म्युला तयार. कोणता? 1 अपॉन अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर. याच्याबद्दल काय फॉर्म्युला तयार केला आपण? ॲन्सर इक्वल टू असं जर आलं तर ॲन्सर काय घ्यायचं? लॉग ऑफ एक्स प्लस ॲज इट इज टर्म तशीच घ्यायची प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन
सी, कारण हा पुन्हा कॉन्स्टंटच आहे म्हणून. आणि हा झाला तुमचा पुढचा फॉर्म्युला तयार. ओके, विदाऊट रूटचा. बघा बरं, काही शंका आहे का? पुन्हा तुम्ही ट्राय करून बघा, येईल तुम्हाला. ओके, पुढचा रिझल्ट बघा. 1/√(a² मायनस x² dx. x² निगेटिव्ह साईन आलं. मग सबस्टिट्यूशन काय आहे बघा, तुम्हाला दिलं आहे सबस्टिट्यूशन. x = x² निगेटिव्ह आला तर साईन किंवा कॉस. ए आहे म्हणून ए साईन थिटा किंवा ए कॉस थिटा हे सबस्टिट्यूशन चालेल. डिफरन्शिएट बोथ साइड्स. डिफरन्शिएट बोथ साइड्स म्हणजेच काय, लेफ्ट साइड विथ रिस्पेक्ट टू एक्स, राईट साइड विथ रिस्पेक्ट टू थिटा. मग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 इंटू dx = a. डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इज कॉस थिटा, संपला d थिटा. And if we put these values in your integral, it becomes 1 into dx, 1 into dx, a cos theta d theta upon (a² minus a² sin² theta. Am I correct? x² a² sin² theta. Okay, that is equal to integration of a cos theta upon a². When come outside the root, it becomes a, and what is remaining? 1 minus sin² theta d theta. Am I correct? A cancelled. What is remaining part? Integration of cos theta upon 1 minus sin² cos². When come outside the root, cos theta d theta, and which is equal to 1 into d theta, and that is theta plus c. Putting value of theta, but आता थीटाची किंमत काढायची आपल्याला, म्हणून याला नंबर द्या 1. बट x ऐवजी काय आहे, काय पुट केलं आहे आपण, a sin theta. Therefore what is value of sin theta? x upon a, and therefore theta equal to काय येईल, sin inverse x upon a. Put this value, and therefore our integral becomes I, means what, 1 upon (a² minus x² dx equal to काय आहे फॉर्म्युला, sin inverse x upon a plus c. आणि नसेल तर a ऐवजी 1 टाकून बघा. 1/√(1 minus x² कोणाचा आहे, साइन इनवर्सचा आहे. हा कॉमन जरी घेतला तरी मागच्या फॉर्म्युल्यानुसार ॲडजस्ट होतो. तर असा हा तुमचा नेक्स्ट रिझल्ट. ओके, नाव वी टर्न टुवर्ड्स लास्ट रिझल्ट ऑफ दिस टाईप. याचा शेवटचा रिझल्ट आपण बघणार आहोत. बघा हा रिझल्ट्स 1/√(x² minus a². ओके, आता x² प्लस साईन आहे, पुढे मायनस आहे. मग अशी कुठली आयडेंटिटी आहे की स्क्वेअर -1, तर दोनच आयडेंटिटी आहे. एक कोणता, sec² -1 आणि cosec² -1, tan² किंवा cot². म्हणजे सबस्टिट्यूशन काय आहे, तुम्हाला तसं यायचं असेल तर तुम्हाला पुट काय करावं लागेल, a² आहे म्हणून a sec theta. आयडेंटिटी 3च आयडेंटिटी आहे, त्याच्यापेक्षा जास्त आयडेंटिटी नाही. डिफरन्शिएट बोथ साइड्स, दोन्ही बाजूचा डेरिव्हेटिव्ह घ्या. डिफरन्शिएट्स बोथ साइड्स. मग एक्सचा डेरिव्हेटिव्ह पुन्हा 1 इंटू एक्सच्या बाजूला आपण dx. ए कॉन्स्टंट, डेरिव्हेटिव्ह ऑफ sec theta tan theta into d theta. And if we put this value again in our integral as usual, तुम्हाला हे जमेल, ॲक्टिव्हिटी म्हणून करता येईल. 1 into dx a sec theta tan theta d theta upon a² sec² theta minus a², where under root. Again a² कॉमन, a² कॉमन घ्या, sec theta tan theta d theta upon a² when come outside the root, it becomes a. And what is remaining part inside the bracket?
sec square theta minus 1. A cancel with A, and what is remaining part, which is equal to sec theta tan theta into d theta, this is a numerator, upon sec square minus 1 tan square. When come outside the root, it becomes tan theta, because we know the identity 1 plus tan square theta equal to sec square theta, and therefore sec square minus 1 equal to tan square theta. Come outside the root, tan cancel with this tan, what is remaining, integration of sec theta d theta, and what is its integration, log of sec theta plus tan theta plus constant of integration c. दिस इज अ प्रॉब्लेम. ओके, बट आता आपल्याला यांच्या किमती काढायच्या आहेत. मग बट व्हॉट इज सबस्टिट्यूशन, एक्स इक्वल टू ए सेक थीटा, अँड देअरफॉर व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ सेक, अगेन एक्स अपॉन ए. अप टिल एनी प्रॉब्लेम, सेकची व्हॅल्यू काय आली, एक्स अपॉन ए आली. ओके, दॅट इज इक्वल टू, therefore आपल्याला कोणाची किंमत काढायची आहे, बट अँड 1 प्लस टॅन स्क्वेअर इक्वल टू सेक स्क्वेअर, म्हणजेच टॅन स्क्वेअरची किंमत काय येईल, सेक स्क्वेअर थीटा मायनस 1, आणि म्हणून टॅनची किंमत काय येईल, स्क्वेअर रूट ऑफ सेक स्क्वेअर थीटा मायनस 1, and therefore what is value of tan, अंडर रूट ऑफ सेक स्क्वेअर हा झाला स्क्वेअर मायनस 1, एलशियम घ्या, अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर, कॉमन डिनॉमिनेटर येईल त्याचं स्क्वेअर रूट ए, अँड देअरफॉर इफ वी पुट दिस व्हॅल्यू हिअर, यू गॉट, तुमच्या इंटिग्रेशनमध्ये टाकलं तर काय होईल, लॉग ऑफ सेक थीटा, सॉरी लॉग ऑफ सेक थीटा, सेकची किंमत एक्स अपॉन ए, प्लस टॅन थीटा, टॅनची किंमत रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अपॉन ए, प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन सी. ओके, कॉमन डिनॉमिनेटर आहे अगेन, इक्वल टू लॉग ऑफ एक्स प्लस अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अपॉन कॉमन डिनॉमिनेटर प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन सी. बघा नेक्स्ट स्टेप, लॉग, अगेन नेक्स्ट लॉगचा फॉर्म्युला, लॉग ए अपॉन लॉग बी इक्वल टू लॉग ऑफ एक्स प्लस रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर मायनस लॉग ए प्लस सी. अगेन दिस इज कॉन्स्टंट, दिस इज कॉन्स्टंट, दोन्ही कॉन्स्टंट आहे, यांच्यासाठी आपण नवीन कॉन्स्टंट घेऊ, आणि हा झाला तुमचा फॉर्म्युला तयार, लॉग ऑफ एक्स प्लस एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर प्लस C1, वेअर C1 इक्वल टू सी मायनस लॉग ए, आणि असा हा तुमचा लास्ट फॉर्म्युला. ओके, असे हे तुमचे 4 फॉर्म्युले आजचे, आणि पहिले 2 टोटल 6 फॉर्म्युलेज आपण बघितलेले आहेत. ओके, बघा हे 4 रिझल्ट्स आज आपण या सेशन 11 मध्ये बघितलेले आहेत. 1 अपॉन ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर, 1 अपॉन ए टॅन इनवर्स एक्स अपॉन ए, रूटमध्ये आला तर लॉग ऑफ एक्स प्लस ॲज इट इज प्लस सी, आणि एक्स स्क्वेअरला जर रूटमध्ये मायनस साईन आलं तर साईन इनवर्स एक्स अपॉन ए, एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर लॉग ऑफ एक्स प्लस ॲज इट इज. फक्त एवढा साईन इनवर्स एक्स आहे, हा टॅन इनवर्सचा आणि हा साईन इनवर्सचा, हे 2 फॉर्म्युले तुम्हाला माहिती आहे, हे 2 नवीन आहेत. जर याचा कोइफिशियंट मागच्या मेथडप्रमाणे 1 बनवला तरी तुमचा रिझल्ट ॲडजस्ट होतो. ओके, बघा या सगळ्यांचा पुन्हा मेथड सेम आहे, सगळ्यांचा पुन्हा मेथड तीच आहे, न्यूमरेटर इक्वल टू 1. न्यूमरेटर काय पाहिजे, 1 पाहिजे, नसेल तर यूज सबस्टिट्यूशन, तर तुम्हाला या फॉर्म्युल्यामध्ये सबस्टिट्यूशन वापरावं लागेल.
ज्याचा डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटर आहे असं सबस्टिट्यूशन वापरून मग तुम्हाला या फॉर्म्युल्यामध्ये कन्वर्ट करावं लागेल. देन इन डिनॉमिनेटर पुढची कंडिशन बघा. इन डिनॉमिनेटर ओनली स्क्वेअर टर्म इज पॉसिबल. स्क्वेअरच आहे, क्यूब आहे का नाही, स्क्वेअरपर्यंतच अलाउड आहे. इन डिनॉमिनेटर ओनली क्वाड्रॅटिक टर्म ओके. डिनॉमिनेटरला क्वाड्रॅटिक टर्म पाहिजे. नंतर कोइफिशियंट ऑफ आणि मग त्याच्या पुढची प्रोसेस सेम आहे. कोइफिशियंट ऑफ एक्स स्क्वेअर मस्ट बी +1 -1. नसेल तर कॉमन घ्या मागच्यासारखं. इफ नॉट टेक इट कॉमन. नसेल तर तो काय करा, कॉमन घ्या. ओके. नंतर फॉर्म्युल्यामध्ये कन्वर्जन करा आणि सॉल्व करा. इफ देर इज टर्म ऑफ एक्स, सो एक्स स्क्वेअर फॉर्म्युल्यामध्ये एक्स स्क्वेअर आणि ए स्क्वेअरच आहे, पण समजा इफ देअर इज टर्म ऑफ एक्स देन फॉर perfect square add and subtract फायनल टर्म आणि फॉर्म्युला काय आहे 1/2 इंटू मिडल टर्म्स कोइफिशियंट ब्रॅकेट स्क्वेअर. 1/2 इंटू हा टर्म कुठं करा, इन डिनॉमिनेटर. ओके. एक्सप्रेस इन टर्म्स ऑफ फॉर्म्युला अँड यूज इट. आणि फॉर्म्युल्यामध्ये रूपांतर करा आणि तुम्हाला ॲन्सर 1 येईल. मागच्या 2 फॉर्म्युल्याला पण हेच मेथड होतं. न्यूमरेटर 1 पाहिजे, नसेल तर सबस्टिट्यूशनचा तो प्रॉब्लेम असेल. डिनॉमिनेटरला एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट +1 -1च पाहिजे, नसेल तर तो कॉमन घ्या. ओके. नंतर झालं, हा इथं कॉमन घेतला. जर समजा एक्सची टर्म आलीच तर परफेक्ट स्क्वेअर करा. 10ची मेथड आहे. फायनल टर्म बरोबर पहिल्यांदा कधी एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट +1 -1 बनवा आणि नंतर हा फॉर्म्युला वापरा. न करता केला तर ॲन्सर येणार नाही म्हणून. आणि पुढे या कुठल्या फॉर्म्युल्यामध्ये तो प्रॉब्लेम बसतो तो फॉर्म्युला यूज करा अँड राईट युअर ॲन्सर. ओके. तर अशी ही मेथड आणि असे हे तुमचे फॉर्म्युले. तर याच्यावरचे राहिले प्रॉब्लेम ते आपण नेक्स्ट सेशनला बघूया. ओके. अप टिल वी स्टॉप हिअर.